हॅलो, नमस्ते. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण आपले जीवनातले रोज येणारे पण खूप महत्वाचे विषयाबद्दल बोलूया. लग्न हे माहित आहे, आपल्या आयुष्यातलं एक अविभाज्य अंग आहे. आपण लग्न केलंय, आपल्या मुलांची आपण लग्न केली, आपण दुसऱ्याचे लग्नांना जातो, एन्जॉय करतो. आता हल्ली पण लग्न ही गोष्ट जराशी म्हणते चॅलेंजिंग होत आलेली आहे. का? म्हणजे आपल्याला माहित आहे बरीच लग्न टिकत नाहीयेत. ती घटस्फोटात संपतात. असं होऊ नये असं मला वाटते. त्यामुळे मला वाटते लग्न करायचे आधी मुलांनी पण मुलींनी पण मला लग्न का करायचं आहे, वाय आय वॉन्ट टू मॅरी, ह्याच्याबद्दल पूर्णपणे विचार करायला पाहिजे. तर जरासं चित्र वेगळं होईल असं मला वाटते. आता लग्न करायची ही एक मूलभूत, मी म्हणणे नेसेसिटी किंवा अगत्य पण आहे. आपलं वंश वाढायला पाहिजे, ते आपल्याला लग्न करणं भाग आहे. आता हे लग्न करणं किंवा लग्नाची गरज पण किंवा लग्नाच्या प्रायोरिटीज पण मुलांना वेगळ्या असू शकतात, मुलींच्या प्रायोरिटीज वेगळ्या असू शकतात. त्यामुळे आधी प्रत्येकानं विचार करायला पाहिजे. इन जनरल मुलांच्या प्रायोरिटीज काय असतात ते आपण बघूया, नंतर मुलींच्या प्रायोरिटीज बघूया. मुलांचं पहिलं हे बघा, मी सांगितलं आपलं कुलवृद्धी होण्यासाठी, आपलं वंश पुढे चालू होण्यासाठी लग्न हे पूर्वीपासूनची गरज आहे. आणि हेल्दी सेक्शुअल लाईफसाठी पण लग्नाची गरज आहे. नंतर मुलांचं दुसरी प्रायोरिटी काय आहे? आपलं जेवण, आपले कपडे, आपलं स्वतःचं घर, हे सगळं व्यवस्थित मेंटेन करणारी आपल्या विश्वासातली अशा व्यक्तीची त्याला गरज असते. आपण लहान असल्यापासून आपली आई ही सगळी गरजा भागवत असते. ती म्हणजे आपले कपडे धुवून देते, आपल्याला जेवण बनवतीये, वाटतीये, सगळं. पण आपल्याला माहित आहे आईचं पण वय होत जाते. आई पण कायम आपल्याला हे करून देऊ शकत नाहीये. त्यामुळे त्याची दुसरी गरज असते, त्याचं घर सांभाळणं, त्याला सांभाळणं, त्याच्या गरजा सांभाळणं. हे जनरली हे एकमेकांचा पुढे मागे होऊ शकेल, हे मी इन जनरल सांगतेय. आणि हल्ली तिसरी पण एक मुलांची गरज मी बघायला लागलीये, त्यांना पैसे कमवणारी बायको पण लागतीये. त्यांना वाटते माझ्यासारखंच माझ्या बायकोलाही पगार असला की मी लवकर घर बांधेन, मी लवकर अमुक करेन, तमुक करेन, किंवा मला स्वतंत्र काही व्यवसाय करायचा असला तर व्यवस्थितपणे महिन्याचे महिन्याला मिळवून आणून घर सांभाळणारी बायको असली की मला माझे व्यवसायासाठी पूर्णपणे झोकून द्यायला बरं होईल. ही पण हल्ली, पूर्वी नव्हती ही गरज, हल्ली काही मुलांची ही पण एक गरज आहे. आणि चौथं, मुलांना पण वाटते आपल्याला बाळ असावं, आपल्याला मुलं असावी. त्यामुळे ही पण, ह्या सगळ्या गरजा कोणाच्या प्रायोरिटी बदलू शकेल. हे इन जनरल मुलांच्या गरजा.
ते आता मुलींच्या गरजा काय, मुलींच्या गरजा वेगळ्या आहेत बरं का. हा, त्यांना पहिलं मुलींचं काय असते माहिती का, आपलं घर, आपला संसार, माझं घर मी असं करणार, हे अमुक करणार, असं त्यांना आपलं स्वतःचं घर असावं, आपल्यावर प्रेम करणारा, आपलं रक्षण करणारा नवरा असावा. हे जनरली तिचं पहिलं प्रायोरिटी असते. दुसरी, तिला फ्रेंडशिपची गरज आहे, मित्राची गरज आहे. ती नवऱ्याचे रूपानं आपल्या सगळ्या गोष्टी, आपल्या मनातलं बोलायला, हे करायला, एक चांगले मित्राची तिला गरज आहे, संगातीची गरज आहे. त्यामुळे हे पण ती आपल्या नवरेत हे बघत असते. आणि तिसरी गरज, प्रत्येक मुलीला आपण आई व्हावं ही अपेक्षा असते. त्यामुळे लहान मुली खेळताना पण बघा तुम्ही, त्या स्वतःची भावली घेतील तर आपल्याला बाळ म्हणून त्याला आंघोळ घालतील, पावडर घालतील, कपडे घालतील. ह्या लहान मुली खेळत असतात. मुलं हा खेळ खेळत नाहीत. त्यामुळे प्रत्येक मुलीला वाटते आपण आई व्हावं, आपल्याला मूल असावं, असं हे वाटते. आणि चौथी तिची गरज म्हणजे आपलं स्वतःचं घर असावं, आपलं कार असावं, आपण फॉरेन ट्रिपला जावं. आणि हे सगळं पुरवायला तिला नवऱ्याची गरज असते. हे झालं इन जनरल. ह्याचे शिवाय पण मुला मुलीनी हल्ली लग्न ठरायचे आधी आपण लग्न करायचं का नाही हे दोघांनी मिळून जरासं डिस्कशन करायला पाहिजे. मला ह्या गोष्टींची आवड आहे, तुला आवड आहे का? नाही ते काय होते माहिती आहे, कित्येक वेळी अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी हल्ली लग्न मोडतात. खूप वाईट वाटते हो. मला तरी नाही आवडत असलं. मला दुःख होते ह्या गोष्टींचं. का अगदी एखाद्याला काय होते, दोघांपैकी एकाला सोशल मीडियाचं अतिशय आवड आणि दुसऱ्याला त्याची काहीच आवड नाही. असं झालं तरी ह्या कारणांसाठी सुद्धा हल्ली लग्न तुटलेली आहेत. का? नवऱ्याला कुठेही गेलं, फोटो काढला, लगेच तो फेसबुकला टाकला, इन्स्टावर टाकला, ही सवय. आणि बायकोला हे बिलकुल आवडत नाही. फक्त एवढेसे कारणामुळे तर वाढत जाऊन ते दोघंही सेपरेट झालेले आहेत. त्यामुळे बघायला गेलं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी, पण ह्याच्यामुळे दोघांमध्ये दरी पडते आणि ती दरी एवढी वाढत जाते की परत ते एकत्र यायला शक्यच होत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी बारीक सारीक असल्या तरी दोघांनी माझं हे आवड आहे बघ, मला हे पाहिजे असं डिस्कस करायला पाहिजे. आपण ॲडजस्ट करण्यासारखं असलं की ओके, हे मी आणि ॲडजस्टमेंट इज ए मस्ट. मी सांगते, अनुभवानं सांगते तुम्हाला. आयुष्य आपल्याला सुखमय सुंदर करायचं असलं तर दोघांनी एकमेकांसाठी ॲडजस्ट करायला पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी आणि ह्या गोष्टीमुळे आपलं भांडण होणार नाही ना. त्या फायनान्शियल इकॉनॉमिकल असू देत, इवन इमोशनल असू देत, कुठल्याही गोष्टी. हे आपलं ह्याच्यामुळे भांडणं होणार नाहीत ना, हे जरासा विचार करायला पाहिजे. एवढा विचार करून मग पुढचं पाऊल उचलायला पाहिजे. तुम्ही म्हणाल, अहो तुमचे काळात असं होत नव्हतं का? तुम्ही कुठे एवढ्या सगळ्या चौकशा करत होत्या? काही नाही, आमच्या काळात नाही. आई वडील बघायचे इन जनरल आणि लग्न व्हायची आणि ती लग्न अगदी शेवटपर्यंत सुख समाधानानं टिकायची. ह्याला कारण
इन द बिगिनिंग मुलींना जरा जास्त ॲडजस्टमेंट करावं लागते. का? मुलीला आपलं घर दार सगळं सोडून, तिला सगळं नवीन, घर नवीन, माणसं नवीन, सगळं नवीन. त्यामुळे तिला जरा ॲडजस्ट करायला वेळ लागते. आणि आमच्या वेळी मुली हे ॲडजस्टमेंट करायच्या. कारणही सांगते तुम्हाला. तेव्हा त्या फायनान्शियली इंडिपेंडेंट नव्हत्या. त्यामुळे त्यांना दुसरी वाट नव्हती जायला, म्हणून त्या ॲडजस्ट करायच्या. त्यांना परत घरी जाऊन, माहेरी जाऊन आईवडिलांना दुःख द्यायचं नव्हतं म्हणून. हल्ली मुली एज्युकेटेड आहेत, त्या फायनान्शियली इंडिपेंडेंट आहेत. त्यामुळे त्या कुठली गोष्ट ॲडजस्ट करायला तयार नाहीत. हे पण मला दिसलेलं खरं तुम्हाला हार्श वाटेल मी बोलताना, पण हे खरं कारण आहे. अहो, आयुष्य म्हटल्यावर ॲडजस्ट करावं लागते आणि हे ॲडजस्टमेंट दोघांनी करायचं असते, एकानंच नव्हे. त्यामुळे दोघांनी एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांशी बोलून चालून, ॲडजस्ट करून, प्रेमानं, विश्वासानं राहिला का नाही, आयुष्य सुंदर आणि सुखी होते. अच्छा, हॅव ए गुड डे.